तर बघा ड्रेसची लेंथ ही 36 ची आहे, तर मी यामध्ये 1.5 इंच डिवाइड करत आहे. 37.5 हे लांबी घ्यायची आहे. त्यानंतर शोल्डर 6.5चा घ्यायचा आहे. बगलेचा माप हा 6.5चा घ्यायचा आहे. चेस्ट त्यांची 40 ची आहे, तर त्याचा चौथा भाग 10 आणि प्लस त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा कापडासाठी घ्यायचं. त्यानंतर कट करिता हे आपण 13 वरती एक माप टाकायचा, जिथनं चॉपची मार्जिन करतो आपण, आणि कमर हे 6.5च्या अंतरावरती टाकायचं. कमरेचा माप कमर कितीची आहे तर 37 ची कमर आहे, म्हणजे 38चा चौथा घ्यायचा. 38चा चौथा हे 9.5 होईल, प्लस त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा कापडासाठी. सीट ही त्यांची 42 ची आहे, तर 42चा चौथा भाग 11.5 होते, सॉरी 10.5 होते. 10.5 मध्ये आपल्याला 1 टाकायचा आहे. कट करिता. आणि ही चॉपची जी मार्जिन आहे असं आखून घ्यायचं. जवळून दाखवशील सांगते. हे बघा इथनं 1.5 इंच आणि 1 इंच, 1.5 इंच हे मागच्या बगलेसाठी आणि 1 इंच हे समोरच्या बगलेसाठी माप टाकलेला आहे मी. आता आपण कापून घेऊया. अरे बघा माझा ड्रेस कापून झालेला आहे. मेरी मासूम सुनंदा उसके पहले जवान नजर आ रही थी. मैंने अपने दिल पर पत्थर रख लिया. ये बाहर आने का इंतजार करती रही. फिक्र मत करना, अब तक तेरी जिंदगी मसालों की तरफ देखती जा रही थी. मैं सब कुछ बदल दूंगा. अभी इसको जोड़ू ना अलग से.